नमस्कार सगळ्यांना. तर आपण आज शिवणार आहे रेडी टू वेअर साडी. खूप सोप्या पद्धतीने आहे. मला 2-3 पद्धतीने साड्या शिवता येतात, पण ह्यापेक्षा सोपी पद्धत म्हणजे माझ्या एक्सपिरियन्सनुसार मी या साडीला शिवलेलं आहे. सगळ्यात सोप्यात सोपा आणि कम्फर्टेबल जर का साडी असेल तर ही माझ्या क्लायंट्सला ही या पद्धतीची रेडी टू वेअर साडी खूप आवडलेली आहे. तर चला आपण पटापट जरासं पण वेळ वाया न घालवता आपण ही साडी शिवायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिले मैत्रिणींनो आपल्याला सोडायचा आहे पदर. ओके, तर पदर आपल्या साडीची उंची कमरेपासून जी आपली उंची आहे, जशी की आपण सलवारची घेतो तशी उंची घ्यायची आहे, प्लस 1 इंच ॲड करायचा उंचीमध्ये. दॅट्स इट. आणि खाली तर फोल्डिंगला अस्तरला ठेवायचं, साडीला गरज नाही लागत म्हणून. आणि साडीची उंची 1 इंच जास्त ठेवायची. कमरेपासून खाली पूर्ण उंची प्लस 1 इंच एवढंच आहे उंचीचं. ओके, नंतर आपण घेऊयात पदर. ओके, तर पदर उंचीच्या दुप्पट प्लस 10 इंच घ्यायचं आणि मार्क करायचं. आता कसं तर मी सांगते तुम्हाला. बघा, ही साडी खूप म्हणजे खूप सुंदर आहे आणि ही साडी आहे माझीच, कारण खूप रिक्वेस्ट येत होत्या आणि क्लायंटची साडी आली तर मला लवकर द्यायची त्यामुळं मी कंटाळा करायची हे टाकायला. तरी मी काही साड्यांचे व्हिडिओ इन्स्टावरती टाकलेले आहेत शॉर्टमध्ये, तर ते पण तुम्ही बघितले असेल. पण यूट्यूबसाठी खूप हे आलेले की ताई यूट्यूबवरती टाका, म्हणून मी ही साडी बघा यूट्यूबवर टाकत आहे व्हिडिओ. तर ही साडी ही अशी पदर मोजायचं आहे. ओके, इथून इथपर्यंत उंचीच्या दुप्पट पदर घ्यायचा आहे, उंचीच्या दुप्पट प्लस 10 इंच एक मार्क करायचं इथं. नंतर तर बघा आपण इथं एवढी साडी अशी प्लस ही एवढी. ओके, आपण इथं निर्या करतो, इथं ही प्लस आपल्याला 15 इंच घ्यायची आणि इथं मार्क करायचं आहे. म्हणजे आत्ता ही किती होईल तर याच्यावरती मी करणार आहे मार्क. अशीच अंदाजी घ्यायची म्हणजे एवढी येईल. तर मी इथे एक मार्क करणार आहे. तर मैत्रिणींनो आपल्याला 3 मार्क महत्त्वाचे आहेत. पहिले तर आपण साडीची लेंथ मोजूयात. लेंथ आहे माझी 39 प्लस आपल्याला 1 इंच घ्यायची. तर 1 इंचावर 39 प्लस 1 इंच 40. मी 40वर मार्क करणार आहे. आणि उरलेला हा भाग जो वरचा आहे 5 इंच, साडीची लेंथ जी आहे ती 45 आहे, मी वरचं 5 इंच कट करणार आहे. जर का वरती काठ असला त्याबद्दल काठ जर असला त्याबद्दल पण पुढे सांगते मी. पण आपल्याला सगळीकडे आता मी हे 5-5 इंचावरती मार्क करून घेणार आहे. आणि साडी ही नेसत्या साईडला आहे बघा, सरळ ठेवलेली आहे. ओके, असे मार्क करून ठेवायचे आहेत. तर आता हे 2 मार्क केलेत मी. पहिले तर पदरचा केला. आता पदर सांगितला उंचीच्या दुप्पट प्लस 10 इंच. तर माझी उंची आहे 39 प्लस 39 प्लस 10 इंच घ्यायचं, एक मार्क करायचं. त्याच्यानंतर मधला जो पार्ट असतो त्याच्या आहेत मिऱ्या, आणि जो आपण घेर घेतलाय, जो मोजून दाखवलाय, जिथं मार्क केलंय, तो आहे आपला घेर. म्हणजे पहिले येणार आहे घेर, नंतर मधात येणार आहे आपल्या निऱ्या, आणि त्यानंतर येणार आहे आपला पदर. तर मार्क करताना बरोबर असे तीनच गोष्टी लक्षात ठेवायच्या. तशी तर खूप सोपी आहे, समजणाऱ्यांना खूप लवकर समजू शकते. तर माझी ही फेवरेट आहे. मला खूप 2-4 पद्धतीने साड्या येतात. तर बघा, हे आपण घेरचं मेजरमेंट केलेलं आहे. 10 ते 15 इंच ठेवू शकता, पण कमीत कमी 10 इंच ठेवायचं. जर साईज खूप जाड असेल बाईची साडीवाल्या तर तिला 15 इंच ठेवायचं, कारण की मग त्यांना प्लीट्स मोठ्या लागतील आणि म्हणजे कम्फर्टेबल साडी होईल. तर ओके, हा इतका घेर घ्यायचा आणि एवढंच आपल्याला अस्तर घ्यायचं. जितका घेर आहे तेवढंच अस्तर. लेंथला अस्तर हे साडीपेक्षा 1 इंच कमी घ्यायचं, कारण की साडी आता ही ट्रान्सपरंट आहे तर मी फक्त अर्धा इंच कमी घेतली. आणि जर आपली साडी दाट म्हणजे जाड असली, थिक असली, जसं की सिल्कची असते, तर त्यामध्ये 1 इंच कमी जरी अस्तर घेतलं तर चालते, कारण ते अस्तर दिसत नाही. ओके, तर बघा आपण हे मार्क केलेलं 5-5 इंचाचं. आता ही साडी आपली नेसती साईड आहे बघा, पिको केलेला आहे, खाली आहे फॉल लावलेला. ओके, तर वरून कट करायची. आता इथं बघा, इथं जर काठ असता तर काय करायचं असतं ना, पहिले खालून वरती, फॉलपासून वरती उंची टाकायची आणि त्या उंचीतून काठ मोजायचा. ओके, पहिले काठ मोजायचा किती आहे, मग त्या उंचीतून काठ हा वजा करायचा आणि काठाला असं वरून असं बघा असं शिवून घ्यायचं, फोल्ड करायचं.
आणि मार्क करायचं सगळं तिथं A to Z साडीला मार्क करायचं, ते पदरापर्यंत मार्क करायचं, म्हणजे A to Z एंडपर्यंत. आता मी पदराच्या लेंथपर्यंत मार्क केलेलं आहे बघा. इथं मी असं हे मिऱ्यापर्यंत मार्क केलेलं आहे, आपल्या जिथं निऱ्या घ्यायच्या तिथपर्यंत, आणि पदरला मी कट नाही केलेलं आहे. पण जेव्हाही काठ असेल तेव्हा तुम्ही तो पदरामध्ये घेऊ शकता. तर बघा हे मी एवढं कट केलेलं आहे, आणि ह्याची जी पट्टी आहे ते काढून घेतली. आता कट कुठं केलं आहे, नेसती साईड आपली आणि निऱ्यांचा पार्ट कट केला. पदर जो आहे तो पदराचं कट नाही केलं आहे. इथं 1 इंच एक्स्ट्रा ठेवलं आहे अलीकडे, कारण आपल्याला तिथं प्लीट्स घ्यायच्यात, मग ते आपल्याला कवर करायचं आपल्या प्लीट्सच्या आतमध्ये, म्हणून थोडंसं मार्कपेक्षा मी ठेवलेलं आहे. आता आपल्याला घ्यायचं अस्तर. अस्तर खूप सोपं आहे, घेर जेवढं आहे तेवढं अस्तर घ्यायचं. लेंथला आपली उंची जेवढी आहे साडीची त्याच्यापेक्षा 1 इंच कमी आली पाहिजे, प्लस फोल्डला घ्यायचं, खाली फोल्ड करायला अस्तरला, आणि अस्तरला तिन्ही साईडला फोल्ड करायचं, खाली या साईडला आणि दोन्ही पण साईडला, लेफ्ट राईट. आणि वरती जे आहे ते आपण अस्तरला जोडून घेणार आहे, जसं की अस्तर कसं लावतो ड्रेसला आतल्या साईडला, सेम तसंच अस्तर लावायचं. खूप म्हणजे खूप सोपं आहे. तर बघा साडीची लेंथ 40 आहे, आणि मी हे फोल्ड करणार आहे अर्धा इंच, कारण की साडी ट्रान्सपरंट आहे माझी. आणि जर ट्रान्सपरंट नसेल तर 1 इंच अस्तर कमी असलं तरी चालेल, त्यात काही प्रॉब्लेम नाही, कारण आपला फॉल पण असतो खाली, साडी पण थिक असते, तर काही प्रॉब्लेम येत नाही. तर बघा जिथं पदर होता तिथं मी अशा छोट्या छोट्या 3 प्लेट्स घेतल्यात, आणि पदर हा आपला असा सोडून द्यायचा. अस्तर मी जोडून घेतलेला आहे. अस्तर बघा साईडला जोडून घ्यायचं, वरती पण जोडून घ्यायचं, फक्त खालच्या साईडला आपल्याला मोकळं ठेवायचं. ओके, पिको केला त्या साईडला आणि वरती, आणि खालच्या साईडला आणि निऱ्यांच्या साईडला ओपन ठेवायचं. अशा 2 साईडला आपल्याला जोडून घ्यायचं. ही खालची साईड आहे जिथं फॉल आहे साडीला, इथं फोल्ड करून घेतलेलं आहे, आणि हे आपण अशा पद्धतीने जोडून घेतलेलं आहे. तर ही खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. खरं तर व्हिडिओ थोडासा मोठा वाटला असेल, पण खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते समजण्यासाठी मला आता प्रत्येकाला, कोणाला खूप लवकर कळतं, कोणाला नाही कळत. तर बघा वरच्या साईडला आपण इथं थोडंसं सोडलेलं आहे. अस्तरच्या मध्ये आपल्याला प्लीट्स टाकायच्या, आणि पहिली प्लीट जी आहे ती आपल्याला चांगली मोठी घ्यायची, म्हणजे 6-1 इंचाची घेतली तरी चालते, कारण जेव्हा तो प्लीट्समध्ये आतमध्ये कपडा गेला जास्त जाईल तेव्हा आपली साडी अशी ओढल्या जाणार नाही. हे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. नाहीतर साडीच्या ज्या मिऱ्या आहेत त्या मागच्या साईडला ओढल्या जातात, म्हणून पहिली मिरी ही चांगली मोठी घ्यायची आतमध्ये, आणि हे बाकीच्या मिऱ्या 4.5 ते 5 इंचाच्या घ्यायच्या. तर माझ्या 5 ते 6 मिऱ्या आल्यात, मिऱ्या काय म्हणतायत ते, तर अशा निऱ्या टाकून घ्यायच्या आणि फिक्स करायच्या पदरापर्यंत. ओके, बघा 5 ते 6 आल्यात, आणि याला पण मी एक पिन लावली वरून, आणि एकदम प्रॉपर घ्यायचं. निऱ्या लावण्यात थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो, 2-3 वेळ टाकायचं, ट्रायल करायचं आधी, आणि ह्या ज्या प्लीट्स केल्यात त्या खाली ठेवायच्या 1 इंच निऱ्यांच्या, कारण वरती आपण त्याला बेल्ट लावणार आहोत, म्हणजे बेल्टची पट्टी लावणार आहोत, तर त्यामध्ये आपला पदर गेला नाही पाहिजे. ओके, पदर त्याच्या खालीच आला पाहिजे. सो बघा आत्ता जास्त क्लिअर कळणार आहे तुम्हाला. तर मी इथं स्टिच करून घेणार आहे, आणि ही बघा ही पदराची ना कंप्लीट माझी निरी झाली नाही, सो मी याला थोडंसं, म्हणजे अगदी 2 इंच ती आत गेलेली आहे, आणि अशी जस्ट फोल्ड केली. त्याला काही प्रॉब्लेम नाही आहेत, तुम्ही ॲडजस्ट करू पण शकता जर तुम्हाला प्रॉपर कळालं नसेल. 4 इंचाच्या निऱ्या करायच्यात, तर मी इथं हे शिवून घेत आहे, आणि मिऱ्या पण त्याच्यामध्ये शिवून घेत आहे. आपण पहिले एक टक करून घ्यायचं, आणि नंतर मग अस्तरच्या मधात चांगल्या फिक्स होऊन जातात. ओके, तर तुम्ही पिनअप करायचं त्याला चांगल्या पद्धतीने. तुम्ही साडीला म्हणजे निऱ्यांना इस्त्री वगैरे करू शकता, अजून छान पद्धतीने येते. तर बघा आता हे आपण अस्तर आणि साडीचं हे जोडलेलं सोडलं होतं निऱ्या करण्याच्या आधी. थोडंसं सोडायचं, म्हणजे 4 इंच सोडलं तरी चालते, पण काय होतं ना प्रॉब्लेम होतो, म्हणून थोडं जास्त सोडायचं, नंतर असं शिवून घ्यायचं. निऱ्या एक वेळ आपल्या फिक्स झाल्यात, अस्तरच्या मध्ये मिऱ्या आल्या पाहिजेत, म्हणजे फक्त अस्तरपर्यंतच निऱ्यापर्यंतच आपलं अस्तर असते. बघू शकता की वरून आपण स्टिच केलेला आहे, साईडला स्टिच केलेला आहे, निऱ्याच्या खालचा पार्ट आपण जो अस्तरचा आहे तो तसाच ठेवलेला आहे, त्याला स्टिच करायचं नाही आहे. म्हणजे 2 साईडला स्टिच केले, 2 साईडला नाही. ओके, हे जोडून घेतलेलं आहे. तर बघा मी इथं निऱ्यांना एक पिन लावून घेतली, ते आपण नंतर काढूयात. आणि ह्या अशा व्यवस्थित साडी आपली रेडी झालेली आहे. निऱ्या पण झालेल्या आहेत, पदर पण झालेला आहे. 3च पार्ट आहेत बघा ना. घेर घेतला आहे, सिम्पली घेर, नंतर निऱ्या आणि पदर, निऱ्या आणि घेर, एवढंच आहे. साडी ही कधी पण सरळच ठेवायची, आपल्या जशी नेसतो तसंच आपल्याला मेजरमेंट पण करायचं. आता आपल्याला टाकायच्या आहेत प्लीट्स. ओके,
तर निऱ्यापासून आपल्याला 10 इंचावर एक मार्क करायचं. ब्लाऊजच्या प्लेट्स असतात तशाच प्लेट्स टाकायच्यात. तर 5 इंचाची प्लेट्स घ्यायची, बॅकला टक्स टाकतो ना आपण सेम तसंच, आणि त्याची रुंदी घ्यायची 1 इंच, म्हणजे 2 इंच कपडा आपला वरती फोल्ड होईल आणि लेंथला 5 इंच. ओके, रुंदी जी आहे टक्सची 2 इंच आहे, म्हणजे आपल्याला 1 इंच घ्यायची आहे, आणि आपली जी लेंथ आहे ती 5 इंच घ्यायची, 5 किंवा 5.5 इंच. बस असे 4 ते 5 आपल्याला टक्स टाकायचे. म्हणजे जे आपण 10 इंच एक्स्ट्रा घेतलेलं ना घेरमध्ये, त्यालाच आपण 2-2 इंचाची एक प्लीट्स टाकतोय असं झालं आहे. आणि आपला घेर हा प्रॉपर राहणार आहे. हे प्लीट्स जे आहेत ते आहेत कम्फर्टेबलसाठी आणि कम्फर्टेबल होण्यासाठी, आणि आपली साडी वर ताणल्या जाणार नाही, उचलल्या जाणार नाही त्यासाठी. सगळ्यात महत्त्वाचं आहे आता आपल्याला हुक आणि आपल्याला बेल्ट लावायचा. ओके, सो बघा अशी पण साडी एकदम व्यवस्थित मी नेसलेली आहे आणि साडी खूप सुंदर आलेली आहे. ही साडी कॉटनची आहे. तुम्ही ट्राय करताना मात्र सिल्कची किंवा फ्लोई साडी घ्यायची, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही, नंतर तुम्हाला कळून जाईल. क्लायंटची करण्याच्या आधी स्वतःचीच एखादी करून बघा, नंतर क्लायंटची घ्या. तशी सोपी आहे, काही हे नाही, पण ते तुमची रिस्क. तर बघा बेल्ट घ्यायचं. आता बेल्टला ना मी तोच उरलेला कापड घेतला आहे आणि त्याला 4-5 फोल्ड केल्यात. पण आता तसा जर तुम्हाला कापड घ्यायचा आणि त्यामध्ये जर बुकरम टाकायचंच असतं, माझ्याकडे नव्हतं आणि माझीच साडी आहे म्हणून मी एवढं काही केअर केली नाही. कपड्याची पण चांगली थिक घडी येते, त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. आणि निऱ्यापासून बेल्ट लावायला सुरुवात करायची एंडपर्यंत, एकदम सिम्पल. याचं काही मेजरमेंट असं नाही आहे, जेवढा आपला घेर तेवढा आपल्याला बेल्ट बनवायचा. इथं साईड खाली असं फोल्ड करायचं आहे आणि खालच्या साईडला करायचं, आणि वरती आपल्याला ते हे करून घ्यायचं. त्याआधी आपल्याला त्यावरती एक प्रेस टिप द्यायची, वरच्या साईडला द्यायची बेल्टच्या साईडला. तर तशी 3 इंचाची पट्टी घ्यायची, 1 इंचाचा बुकरम पट्टी घ्यायची टाकायला, 1 ते 1.25 इंचाची घेतली तर 3.5 इंचाची पट्टी घ्यायची. बुकरमची पट्टी फिक्स करून अर्धा इंच शिवण्यासाठी, तर म्हणजे त्यामध्ये फिक्स करायची आपल्याला फक्त पट्टीमध्ये. आता मी कपड्याच्याच फोल्ड केल्या 3-4 आणि असं शिवून घेतलं आहे, कारण बाहेरून फक्त आपल्याला 1 इंच दिसली पाहिजे, बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. बस, तर आता एक मार्क करणार आहे आपल्याला. सगळ्यात महत्त्वाचं हे मार्क आहे प्लीट्सच्या तिथं, आणि हे आहे क्लिप जे आपल्याला अडकवायची. ओके, म्हणजे ही जी क्लिप आहे जेंट्सच्या पॅन्टला असते, बस त्या टाईपमध्ये आहे. हे शक्ती ब्रँडची आहे आणि खूप इझिली मिळून जाते टेलरिंग शॉपमध्ये. आणि ही त्याला एक प्लेट येते, तर ही प्लेट अशी ठेवायची आतल्या साईडला. त्याचे ते जे टोक आहेत त्याला असं फिक्स करायचं, खूप शार्प असतात, सांभाळून. आणि हे बघा, हे झालं आहे आपलं हुक लावणं. आणि इथं बस आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे, एक सरळ टिप मारायची स्टार्ट टू एंडपर्यंत. अशाच आपण आता ही इनविजिबल झाली, हे दिसत नाही आहे. ओके, अशाच पद्धतीने आपण त्याच्या ज्या हुक आहेत अडकवण्याच्या ते पण लावू शकतो, म्हणजे ज्या लूप आहेत ते पण लावू शकतो. पण त्या वरतीच लावायच्यात. हे पट्टी आधी शिवून घ्यायची, कारण त्याचं परफेक्ट मेजरमेंट हे क्लायंटच्या बॉडीवरच घ्यायचं, आणि मी क्लायंटच्या बॉडीवरच घेते. कारण की काय आहे ना, जेव्हाही क्लायंट ट्रायलला येतं तेव्हा ते कमी जास्त होतं आणि ते काढायला खूप मग अवघड जातं. हे माझे स्टार्टिंगचे प्रॉब्लेम असायचेत, म्हणून मी ते क्लिप ना नंतरच लावायला सुरुवात केली, क्लायंटच्या बॉडीवरून मेजरमेंट. आता सगळ्यात महत्त्वाचं हे आहे आपल्याला पेटीकोटसारखी जी नाडी असते ती. तर आपल्याला ही असं याला एक पट्टा शिवायचा. तर 15-15 इंचाचा हा मी छोटी पट्ट्या बारीकशा करून घेतल्यात. आणि हे बघा, हे क्लिप आहेत ज्या लूप आहेत लावायचे. तर एक सगळ्या स्टार्टिंगला लावून घेतली आहे पट्टी, दुसरी पण लावायची. ते आपल्याला मेजरमेंट कुठं येतं तिथं. तर इथं येत आहे आपल्या लूपचं मेजरमेंट. बघा, हे लूप आहे इथं, म्हणजे आपण जे हुक लावली ते याच्यातमध्ये अडकणार ते आहे. सो इथं आपण त्याला फिक्स करणार, जस्ट बॉडीवरूनच घ्यायचं आहे. ओके, कारण की ते असं आपल्याला इझिली लावता येईल. त्याची पण एक प्लेट येते, ती प्लेट त्याच्यामध्ये फिक्स करायची. हे पण खूप शार्प आहे, म्हणजे कट लागलेला माझ्या हाताला स्टार्टिंगला, तर तुम्ही पण सांभाळून. तर याला जस्ट स्क्रूड्रायव्हरनी मी असं फक्त त्याला पुश केलं आहे, आतमध्ये फिक्स केलं आहे आणि झाले. हे माझी एकच लागली. परफेक्ट मेजरमेंट घेतलं तर एकच घ्यायची. अजून लावायची असेल क्लायंटला की बाबा आम्ही जाड होतो किंवा आमची साडी कोणी पण घालते, तर एक अगदी बाजूला लावून द्यायची 1-1 इंचावर, म्हणजे त्यांना साडी इझिली कोणाला पण घालता येईल ते. तर बघा, ही आपली आता हुक लावून झाली, लूप पण लावून झालं आहे. हे आता आपली एक दोरी. आता आपला पेटीकोट, साडी ही सिक्युअर असली पाहिजे. ओके, कारण क्लिपचं काय कधी पण समजा निघू शकतं किंवा आपल्या मुवमेंटवर, तर हे दोरी फार महत्त्वाची आहे.
तर असं मोजून मार्क केलेलं आहे मी की डोरी नेमकी कुठं बांधायची आणि जस्ट तिथं डोरी ही अशी स्टिच करून घ्यायची. आपली पेटीकोटची नाडी म्हणा, तुम्ही काही पण म्हणा, तुम्हाला जे वाटेल ते. सो हे आपण असं शिवून घेतलेलं आहे आणि आपली साडी रेडी झालेली आहे घालण्यासाठी. एक जस्ट 1 मिनिट साडी आहे, एका मिनटात तुम्ही कुठंही घालू शकता. बांधायचं, जस्ट टाईट बांधायचं आणि मस्त. आता बघा साडी ही फिरवून घ्यायची, निर्या ह्या समोर येतात. आता आपल्या याच्यानुसार बघा ही साडी एकदम साईडला बटन गेलं आहे त्याचं, बरोबर आहे, पण साडी ही फिरवून व्यवस्थित सेंटरला घ्यायची. निर्या आपल्या सेंटरला येत आहे, माग एकदम छान आलेली आहे. आणि पदर बघा, पदरला इथून असं करायचं, तुम्ही पदर टक करून पण घेऊ शकता. ओके, तर हा मी सिंगल पदर ठेवलेला आहे कारण मला असाच आवडतो. सो ही साडी रेडी झालेली आहे. आवडली तर नक्की लाईक, शेअर अँड कमेंट्स करा. चॅनलला सबस्क्राईब करायची की नाही ही तुमची मर्जी आहे, कारण मी हे इन्स्टा फॅमिलीसाठी साडीची रील टाकली, मी तशी यूट्यूबला टाकत नाही जास्त. बाय, थँक्स फॉर वॉचिंग.